नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा शिवारालगत धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त। सविस्तर वृत्त। गुरुवार दिनांक 15 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सुजित कपाटे साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी व त्यांच्या सहकार्याने गुरुवारी रात्री छापा टाकला असता त्यांना RO प्लांटच्या नावाखाली हा बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे सिद्ध झाले। कारवाईमध्ये अंदाजे 50 लाख पेक्षा जास्त बनावट दारूचा मद्यसाठा असल्याचे श्री कपाटे साहेब यांनी सांगितले। पत्रकारांनी प्रश्न केला असता घटनास्थळी धाव घेतली असता तेथील आरोपी फरार असल्याचे सांगितले व शेतमालक यांना आरोपी करण्यात आले असल्याचे सांगितले। अजून तपास सुरू आहे। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। सर, आपण हा जो साठा जप्त केला आहे हा कुठल्या हद्दीतला साठा आहे? हा ओझरखेड तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांनी छापा टाकला। छाप्यामध्ये एका शेतामध्ये शेडमध्ये अवैधरित्या बनावट देशी मद्य रॉकेट 90 ml याचं उत्पादन चालू होतं। काल 15 तारखेला 8 वाजता कारवाई चालू झाली, तर रात्रभर कारवाई चालू होती। आजसुद्धा 16 तारखेला कारवाई चालू आहे। बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या ठिकठिकाणून हस्तगत होत आहेत। त्याच्यामध्ये 550 तयार डुप्लिकेट रॉकेट 90 ml बॉक्सेस, त्याच्यानंतर खाली बॉक्सेस 20-25, ज्याच्यामध्ये क्षमता कमीत कमी खाली 1500 बॉटलचे असे 25 म्हणजे जवळजवळ 97,500,000 खाली बॉटल। त्याच्यानंतर ॲटोमॅटिक बॉटल फिलिंग मशीन, ॲटोमॅटिक सिलिंग मशीन, ॲटोमॅटिक ब्लेंडर मशीन, बनावट लेबल्स, अशा सगळ्या गोष्टी हस्तगत करण्यात आल्या आहे। अंदाजे जर पकडला, कारण अजून कारवाई चालू आहे, मुद्देमालाची मोजमाप चालू आहे, साधारण 50-1 लाखापर्यंत हा मुद्देमाल जाऊ शकतो। सर, आपण जी कारवाई केली याच्यात आता काही आरोपी वगैरे काही तपास लागले? आता कारवाई जेव्हा केली तेव्हा घटनास्थळी एकही आरोपी नव्हता, पण ज्या मालकाच्या शेतात हे गोष्टी चालू होते तर प्रथमदर्शनीय त्या मालकाला आरोपी करण्यात आलेला आहे। नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। घाणेगाव तांडा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली। सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण। घाणेगाव तांडा येथे बंजारा समाजाची आराध्य दैव श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावभर रॅली। 15 फेब्रुवारी हा दिवस बंजारा समाजाचा एक सण असून या दिवशी गावातील महिला व पुरुष कुठे न जाता या दिवशी सण म्हणून साजरे करतात। या दिवशी महाराष्ट्र व संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक तांड्यावरती श्री संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त सण म्हणून हा दिवस साजरा करीत असतात। प्रत्येक तांड्यातील महिला आपला अंगण घर स्वच्छ करून घरासमोर रांगोळी व प्रत्येक घरात प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। घाणेगाव तांडा येथे जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम नृत्य कला आयोजित करण्यात येते। या कार्यक्रमाला गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, पूर्ण गावातील महिला व नागरिक सहकार्य करतात। नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी फुलंब्री तालुक्यातील आळंद या गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थेतर्फे यांच्या प्रेरणेतून रक्तदानाचं आयोजन करण्यात आले होते। आपण बघू शकता मोठ्या संख्येमध्ये महिला आणि पुरुष रक्तदान करण्यासाठी जमलेले आहे। मित्रांनो, आम्ही ज्या वेळेस येथील कार्यकर्त्यांशी बोलणं केलं त्यावेळेस ते काय म्हणाले पाहूयात। या रक्तदानाच्या माध्यमातून गरीब लोकांना, गरजवंत लोकांना हे रक्तदान करण्यात येत आहे। या रक्तदानाचा उपयोग शासनातर्फे करण्यात येत आहे अशा लोकांना ज्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे। तालुका प्रतिनिधी बशीर पठाण, फुलंब्री। नाव सांगा साहेब तुमचं? रमेश वैष्णव। वैष्णव, काय सेवा देतात तुम्ही या संस्थेमध्ये?
ब्लड कॅम्प जे चालतात ना, जगद्गुरू श्रींच्या नाणी दाबून जे ब्लड कॅम्प चालतात जी आपला जो हा प्रथम जे महाराष्ट्र शासनाला इतर गरजू लोकांसाठी या महाराष्ट्रामध्ये रक्तदान कमी पडत होतं, म्हणून जगद्गुरू श्रींनी एक संकल्पना काढली, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगा. या पद्धतीनं प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत हे रक्तदान पोहोचलं जातं. ज्यांनी दिलं त्यांचाही म्हणजे कायम येतं. तुम्ही कोणामार्फत देता गरजू लोकांना हे रक्तदान? कोणामार्फत? श्री संप्रदायामार्फत महाराष्ट्र शासनाला हे पूर्ण रक्तदान जातं. नाही, आम्हाला असं वाटलं का कुठेतरी ब्लॅक याच्यामध्ये काही, तसं तर काही होत नाही ना. गरजू लोकांसाठी तुम्ही हे रक्तदान देतात. श्री संप्रदाय कधी गरजू लोकांसाठीच कार्य करत असतो. चला ठीक आहे. ब्लड बँक आहे ती ही महाराष्ट्र शासनामार्फतच पत्र घेऊनच दिलेले आहे प्रत्येकाने. आतापर्यंत किती लोकांची नोंदणी केली? आतापर्यंत 68 लोकांची. व्यवस्था ठेवलेली आहे का? तुम्ही रक्त घेतल्यानंतर कोणाला चक्कर आले, काही झालं, त्याची व्यवस्था काय आहे का? तुमचं नाव काय? अण्णा मारुती गायकवाड. काय चालू आहे इथं आळंद येथे? इथं आपल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रभर 10 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी त्या माध्यमातून आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये 4 कॅम्प रक्तदान शिबिराचे लावण्यात आलेले आहे. त्यापैकी आज आपला 16 तारखेला आळंद येथे रक्तदान शिबिराचा कॅम्प ठेवलेला आहे. तरी त्या निमित्ताने सर्व तालुक्यातील गुरुबंधू गुरुभगिनी इथं रक्तदान करण्यासाठी आलेले. तरी त्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर संप्रदायाच्या वतीने राबवण्यात येत आहे. बोला. आतापर्यंत आळंद या कॅम्पमध्ये सकाळी 8 वाजेपासून 66 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आणि अजून बाकी रक्तदानाची तयारी चालू आहे. तरी 5 वाजेपर्यंत 150 पर्यंत रक्तदान रक्तदाते येण्याची अपेक्षा आहे. अजून तिकडे चालले आहे. परंतु प्रत्येक रक्तदान झाल्यानंतर खिचडी, प्रत्येकाला खिचडी वगैरे, रक्तदानाच्या आधी चहा, बिस्किट, प्रत्येकाला पाण्याचे वाटप, अतिशय सुंदर नियोजन इथल्या तालुका कमिटी, सर्व तालुका कमिटीचे पदाधिकारी, सत्संग कमिटी यांनी अतिशय सुंदर प्रकारे नियोजन केलेलं आहे. नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी श्री छत्रपती संभाजीनगर, जिल्हा फुलंब्री, तालुका आळंद या गावी जळगाव संभाजीनगर हायवे रोड सकल मराठा समाजाच्या लोकांनी आंदोलन केले. यावेळी शेकडो संख्येमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते हायवे रोडवर ठाण मांडून बसले होते. यावेळेस दोन्ही बाजूचे वाहन चालक आणि पॅसेंजर, सामान्य नागरिक फार परेशान झाले, व्याकुळ झाले होते. या मराठा समाजाच्या लोकांसोबत काही मुस्लिम बांधव सुद्धा उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी बशीर पठाण, फुलंब्री. या ठिकाणी जो संभाजीनगर जळगाव हायवे या ठिकाणी मराठा बांधवांसोबत आम्ही केलेला आहे. पूर्ण मराठा बांधवाला पूर्ण महाराष्ट्राची विनंती आहे की आपल्या मनशाचा जीव वाचवायचा असेल तातडीनं आजच्या आज सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं आहे. तातडीनं जवळजवळ या ठिकाणी बंद करायचं आहे आणि सरकारचं नाक या ठिकाणी दाबायचं आहे. तरच आपल्या सन्माननीय दादा जरांगे यांचा जीव वाचेल आणि शासन शांत राहा, थोडं शांत राहा. लक्ष करत आहे. त्यांनी तात्काळ मनोजदादा जरांगे यांच्या मागण्यांचा पाठपुरावा तात्काळ करावा आणि आमचा हा जो मनोजदादा जरांगे पाटील हा योद्धा आहे यांच्या जीविताशी हे सरकार खेळतंय. त्यांना काही या गोष्टीशी घेणं देणं पडलेलं नाहीये. त्यामुळं अखंड मराठा समाज हा आता इथंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल. त्यावेळेस या सरकारला जाग येणार आहे की हे सरकार झोपीच गेलेलं राहणार आहे. यांना इतर पक्षातून लोक आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रचंड टाइम आहे. त्यासाठी हे रात्ररात्र जागताय. बाकीच्या पक्षातून आयात करणं जोरदारपणे चालू आहे, इतर पक्ष फोडणं चालू आहे. परंतु मनोजदादा जरांगे सारखा एक माणूस एका उपोषणाला बसलाय. यांना 10 वेळेस यांनी खोटं बोललेलं आहे. मनोजदादाला आतापर्यंत 10 वेळेस खोटे आश्वासनं दिलेले आहे. मुंबईपर्यंत जाऊन सुद्धा यांनी आश्वासन दिल्याच्या नंतर परत यांना वापस पाठवून छत्रपती शिवरायांच्या शब्दा खाऊन हे लोक आजही खोटे बोलत आहे.
त्यामुळं सरकारवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाहीये आणि त्याच अनुषंगानं फुलंब्री तालुक्याच्या वतीनं आम्ही आळंद येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं माता भगिनी, तरुण मुलं, लहान मुलं यांच्या सर्वांसहित आम्ही इथं रस्ता रोको केलेलं आहे. गांगदेव, मला असं वाटतं गायके साहेब का तुमच्या ह्या आजच्या आंदोलनामध्ये काही मुस्लिम बांधव बी सामील आहे? अगदीच पहिल्या दिवसापासून मुस्लिम बांधवांनी आमच्या या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. ज्यावेळेस 54 मोर्चे उभ्या महाराष्ट्रात निघाले त्यावेळेस पाण्यापासून जेवणापर्यंतची व्यवस्था ही आम्हाला मुस्लिम बांधवांनी केली होती. आमच्या खांद्याला खांदा लावून आमचा लहान भाऊ म्हणून मुस्लिम बांधव हे सतत आमच्या सोबत राहिलेले आहेत. आता मुंबईला जाताना सुद्धा रस्त्यानं कित्येक ठिकाणी आम्ही सर्व त्या गोष्टी साक्षीदार आहोत. मुस्लिम बांधवांनी आमच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था केली. त्याबद्दल मुस्लिम बांधवांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. त्याचबरोबर तालुक्यातही आमच्या फुलंब्रीला ज्यावेळेस मोर्चा निघाला होता, फुलंब्रीच्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला पत्र देऊन आमच्या जेवणाची, नाश्त्याची आणि चहा पाण्याची व्यवस्था मुस्लिम बांधवांनी या मोर्चासाठी केली होती. आणि आजही आमच्या रस्ता रोको सुद्धा मुस्लिम बांधव आमच्या सोबत आजही हजर. ओके, धन्यवाद साहेब. हेच आहे ते मंगेश साबळे, जरंगे पाटलाचा पहिला जो आमरण अनशन चालू होतं त्यावेळेस यांनी पण आपलं भरपूर पाठिंबा दर्शवलं होतं आणि यांनी त्यावेळेस बोला, तुम्ही त्यावेळेस भी भरपूर काही बोलले होते. सलीम पटेल है, मैं मूल रहवासी देऊळगा बाजार, तालुका सिल्लोड, जिला औरंगाबाद, छत्रपति संभाजीनगर का हूँ. पर मेरा परिचय देने से पहले ये कुछ जरूरी नहीं मैं कौन हूँ क्या हूँ, लेकिन बाइट दे रहा हूँ इसलिए परिचय देना जरूरी है. ये ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षण, अब ये सरकार ने ये तिड़ा एक ही बार छुड़ा लेना चाहिए. महीना 1.5 महीने से आचार संहिता लगने वाली है और उसमें माननीय मनोज जरंगे साहब की अब जो तो शारीरिक स्थिति उपोषण करने की नहीं है और 5वां 6वां दिन आज उपोषण का है. अगर सरकार ने यह ज्वलंत मुद्दा, अगर इसका मुद्दे का ये तीड़े का एक ही बार अगर छुटकारा नहीं दिलाया और माननीय मनोज जरंगे साहब की जो स्थिति है अभी शारीरिक स्थिति, वो शारीरिक स्थिति उपोषण आंदोलन को झेलने की नहीं है. उनके अगर जान को धोखा हुआ तो अब मराठा आरक्षण लाख मराठा या म्हणीप्रमाणे आज सुद्धा आळंद या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी जे उपोषणाचा 4थ्या टप्प्याला सुरुवात करण्याची वेळ या नाकारते सरकारने त्यांच्यावर आणली. त्यामुळे आज आळंद आणि परिसरातील सर्व मराठा बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो आंदोलनाचा लढा आहे मानस या ठिकाणी व्यक्त करत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली व अल्पावधीतच या ठिकाणी बहुसंख्येने लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि सर्व वाहतूक दुतर्फा जाम झाली. यामध्ये आवर्जून मुस्लिम समाज यामध्ये मुस्लिम समाजाचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांचे निश्चितच मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून पूर्वीपासून साथ देत आले आणि आज सुद्धा मनोजदादांची प्रकृती अतिशय खालावल्यामुळे केवळ मराठा समाजाचंच नव्हे तर मुस्लिम समाज बांधवांची सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा हे दुःख पचवण्याची त्यांची मानसिकता नाही. आणि मनोजदादा जरंगे सारखा एक समाजसेवक या ठिकाणी जर राहिला तर आज मराठा आरक्षण तर मिळेलच, मात्र उद्या मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा हा एक योद्धा खांदा लावण्याचं या ठिकाणी वचन त्यांनी दिलेलं आहे. धनगर समाजाला सुद्धा आरक्षण देण्यासाठी खांदा लावण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे. आज एक टप्प्याटप्प्यानं मार्गक्रमण करीत असताना मनोजदादांच्या प्रकृतीला काही होऊ नये यासाठी या समाजाचे बांधव सुद्धा या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. आणि मी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं आणि मराठा योद्धा मनोजदादा यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तमाम बांधवांना विनंती करतो की आपण आपापल्या परीनं गावगाव रस्ता रोको करा आणि आमरण उपोषण करा आणि सनदशीर मार्गाने होईल तेवढे आंदोलन करून या सरकारला जेरीस आणून सोडा. कारण यांनी आपल्याला मुंबईपर्यंतची पायवारी जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली गेली, त्यामध्ये करोडो समाज बांधव आणि लाखोंच्या संख्येनं वाहनं त्या ठिकाणी मुंबईत वेशीवर गेले असता त्यांनी या मुंबईला वेठीस धरण्याचं
काही या ठिकाणी कारस्थान होण्याची शक्यता लक्षात घेता मनोजदादांना त्या ठिकाणी अधिसूचनेच्या माध्यमातून वाशी या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये या ठिकाणी एक परिपत्रक आणून दिलं आणि त्या परिपत्रकामध्ये सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी मराठा प्रमाणपत्र देईल अशी हमी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी त्या सभेला संबोधित करताना, विजयी सभेला संबोधित करताना दिली. मात्र त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. आज सकल मराठा समाज बांधवांच्या अंतःकरणात ही सल वृत्ते कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी शपथ घेतली ती खोटी ठरवली की काय, किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून त्यांनी सुद्धा या मराठा आरक्षणाकडे यावेळेस दुर्लक्ष करण्याचं ठरवलं काय. हा खरं या ठिकाणी समाज बांधवाला पडलेला कोड आहे. आणि बांधवांनो, या ठिकाणी तातडीनं हे रास्ता रोको करण्याचं एकच कारण आहे, मनोज दादा शेवटची घटका मोजत असताना सुद्धा प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि जर एखादा लाखाचा पोशिंदा जर कधी या ठिकाणी नाही जगला तर उद्या धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि मराठा समाज असेल, या समाजाला या योद्ध्याकडून जी अपेक्षा आहे आणि शेतकरी वर्गाला सुद्धा इथून पुढच्या काळात ज्या अपेक्षा आहे न्याय मिळवण्याच्या, या अपेक्षा धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता उठा, जागे व्हा, संघर्ष करा, रस्त्यावर उतरा आणि आपल्या मनोजदादांच्या जीव वाचवण्यासाठी सर्वप्रथम आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करा आणि शांततेच्या मार्गानं या सरकारला वेठीस आणा. एवढं बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय.